देव देव भक्त देवा भक्ताची सोहळे देवाच्या अंगे देव त्यांच्या संगे सुख भोगी प्रस्तुत। जन्माष्टमी अर्थात भगवान कृष्णाच्या अवतार दिनाला अनुसरून वार्षिक आयोजित केला जाणारा हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाली? वा, गेली 40 वर्षाची वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र परंपरा या सप्ताहात 4 औचित्य मोठे। भगवान कृष्णाची जयंती, सर्व संतांनी वर्णन केलेले संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची जयंती लक्षात आलं का? कृष्णाची जशी जयंती आहे तशी ज्ञानेश्वर महाराजांची बी आजची जयंती। ज्ञानोबारायचा देखील जन्मदिन आहे आजचा। आणि या सप्ताहात आज अष्टमी आहे, याला लागून असलेली पंचमी तिथी मधी
सप्तमी षष्ठी गेली, हा पाठीमाग पंचमीला श्री संत भगवान बाबाची जयंती आणि विशेष त्याच पंचमीला श्री संत मोतीराम महाराजांची पुण्यतिथी, असा फार मोठ्या 4 निमित्तानं हा सप्ताह आपला चालू काय. आता कसे जन्माष्टमी म्हणलं, गोकुळाष्टमी म्हणलं की बाकीचे उल्लेख जास्त केल्या जात नाही, परंतु भगवान कृष्णाचा अवतार दिन जसा आजचा आहे तसा संत सम्राट ज्ञानोबरायांचा देखील अवतार दिन आजचाच आहे. ज्ञानोबरायांची जयंती, भगवान बाबाची जयंती, मोतीराम महाराजांची पुण्यतिथी, असा सारा योग जमून आपल्या सप्त्यात आहे. माझा योग चांगला, एवढ्या मोठ्या 40 वर्षाच्या परंपरेत खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग, ग्रामस्थांचं प्रेम, चिंतनातला अभंग मला वाटते भजनी मंडळाच्या पाठातला नाही. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सरळपंथी काय संत परई आहे आणि सलगी परई आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय देव आणि भक्त या दोन्हीचा एकंदरीत व्यवहार कसा आहे याचं दिग्दर्शन करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी तुम्हाला 7 दिवस लाभलेलं रत्न व्यासपीठ चालक म्हणून श्री हरिभक्त परायण रामेश्वर महाराजजी दराडे महाराज, आबाधित साधुत्व काय सर्वात मोठा घेण्यासारखा गुण. स्वामीजीच्या तालमीत बरीचशी ब्रह्मचारी मंडळी तयार झाली. ती ब्रह्मचर्याची तालीम आहे, त्यागाची तालीम आहे, आणि त्या तालमीतला हा एक हिरा आहे आमचा रामेश्वर महाराज दराडे. अभ्यास कुणाचा कमी जास्त असेल पण आचरणामध्ये ध्रुव तारा म्हणजे रामेश्वर महाराज. हा इथं उत ना ढले, थोडं बे ढळणे हा जीवन नाही महाराज. हा आणि परमार्थासाठी अशाच माणसांची नितांत गरज आहे. हा ही शेवटपर्यंत भावना जोपासणारी सांभाळणारी मंडळी आहेत, त्यागी मंडळी आहेत. तर रामेश्वर महाराजांचा अभ्यासही तेवढा आहे, त्यागही तेवढाच, आणि स्वभाव त्याच्यापेक्षा गोड काय. जाचक बाधक जीवनात वागणं माहीतच नाही महात्मा असा आहे आमचा. अगदी आता आमचं कसं आहे, थोडं जाचक बी आहे, काही बाधक बी आहे, काही साधक बाधक सर्वच चालतंय आमचं. हां म्हणजे आम्हाला कसं, आम्हाला सर्व बाजू सांभाळून चालावं लागतं. असे स्वभावाची ज्याची त्याची आपली आपली प्रणाली असते. पण एवढं सत्य, आचरण, त्याग, ज्ञान, स्वभाव यांचा सुंदर मिलाप म्हणजे रामेश्वर महाराज. आणि परिसराला आपल्या लाभलेलं रत्न महाराज. आता यांना सोडायचं काय, आता सोडायचं नाही, लक्षात ठेवा. जसे ती गोपिका म्हणती ना, आता न सोडी मी याला ओ, हां तसं आता रामेश्वर महाराजाला सानपवाडीनं सोडायचं नाही. हां आणि हे महात्मे असे जर राहिले ना तर आपल्या परमार्थामध्ये डबल भर पडणार. बघा तुम्ही, हां ध्रुव ताऱ्यासारखं जीवन आहे. भजनी मंडळ बी आपलं कामापुरतं बरं आहे, आणि रघुन माईक का बाजूला सारला. हा बरं बरं, असं बारी बारीनं घेता. बरं चालतं. नाही मला काय वाटलं,
आवाजा बेवर जोर काय परिणाम झाला. आज भगवान कृष्णाची ओम ज्ञानोबरायांची जयंती आहे, जन्मदिन आहे. किंबहुना आज अवतार दिन असल्यामुळं आपल्या सप्ताहाचा आज जागराचा दिवस. चिंतनातला अभंग, अभंगातला भाव, देव आणि भक्ताचं साम्य कसं आहे, देव आणि भक्ताच्या विचारामध्ये एकोपा कसा आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग. आता कसं असते, ज्याच्या वाट्याला जे आलंय ते तर पारच पाडावं लागलं, कोणाचं काही का असा. पण सार्वजनिक मध्ये आपापली मतमतांतर बाजूला सारून सार्वजनिक मध्ये सर्वात सारखं राहावं लागतंय का नाही. हा, आणि याच्यासाठी व्यवहार सांभाळावा लागतो. काय सांभाळावं लागतो? ज्या गावचा सार्वजनिक व्यवहार चांगला आहे त्यांना घरोघरी जाऊन वर्गाने मागावं लागत नाही. सुज्ञ गाव, शहाणं गाव, जाणकार गाव कोणतं? पुकारल्याबरोबर ठरल्याप्रमाणे आपली असेल ती रक्कम आणून देत. शहाणं गाव ते पैसे देतंय आणि चौकशी करीत नाही, त्याला शहाणं गाव म्हणायचं. पण शहाणा कार्यकर्ता कोणता? गावानं विचारू की न विचारू हिसाब दिल्याशिवाय राहत नाही, त्याला शहाणा कार्यकर्ता म्हणायचं. हा, म्हणून गावानं विचारू नये आणि कार्यकर्त्यानं हिसाब दिल्याशिवाय ह्याचं नाव व्यवहार. ह्याचं नाव काय? व्यवहार आहे. व्यवहार असे जाणून वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? जाणून. सांगायची पाळी नाही आली पाहिजे. म्हणजे ते हिसाब का द्यायणार अशी पाळी येऊ नये, आणि ती का वर्गणी द्यायणार अशी पाळी येऊ नये. याला म्हणायचं गावाचा सुज्ञपणा आणि कार्यकर्त्याचा शहाणपणा सर्वात महत्वाचा आहे. असं आहे ते. थोडक्यात देव कसा आहे? व्यवहारात दक्ष देव आहे. व्यवहारी व्यवहारा अनंत नाही या वाचून जाणत. कसे देव व्यवहार दक्ष महाराज, फार दक्ष व्यवहारात देव. जसा देव व्यवहारामध्ये दक्ष आहे, सावध आहे, तसे संत देखील व्यवहारामध्ये दक्ष आहे. तंतोतंत व्यवहार सांभाळतात. कोण? संत. तुकोबराय म्हणतात, आपापल्या वाट्याला आलेलं जे असेल. काय वाट्याला आलंय? होय, काय वाट्याला आलं रघु, तुला माहिती का? देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार.
म्हणणारी बी मोजकीत पण जमून म्हणाली बरं का काय, आणि वाजविणार तर गोड रत्न आहे महाराज. त्याचा हात चांगला आहे, सुंदर हात, मजेदार ठेवण बिवण सारे. कोणाकडे शिकला? विष्णुपंत लोंढे गुरुजी. वा वा वा, बेस्ट, चांगले. कसं आहे, देवाची अवतार, भक्ताची संसार. देवाला अवतार आणि भक्ताला संसार. फरक काय? एवढाच फरक. अवतरती त्रिय तारणे धातू, अव उपसर्ग लागला की तारणे, तारून नेणे, वर जाणे असा त्याचा अर्थ होतो. पण अव उपसर्गानं धातू उपसर्गेन बाला धन्यत्र नीयते. धातूच्या मूळ अर्थाला उपसर्ग हा बळजबरीने अन्यत्र घेऊन जाऊ शकतो. मी हे का सांगायलोय? तुमच्यासाठी नाही, इथं आमचे दराडे महाराज आहेत. हुंकार टाका एक बी माणूस असला तर तसलं बोलता येत असते. विढाल विढाला अवतरती म्हणजे खाली येते. साध्या भाषेत अवतरती म्हणजे खाली येते. आणि संत कसे आहेत? संतांना संसार आहे. संसार, संसार म्हणजे जन्म मरण. हा, संसार शब्दाचा सर्वत्र एकच अर्थ नाही, वेगवेगळे अर्थ केले. इथं ज्ञानोबरायांनी, शंकराचार्यांनी संसार शब्दाचा अर्थ काय केला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. याला संसार. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं याचं नाव. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे नित्य भावे भजित, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. याचा अर्थ असा आहे, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं याचं नाव संसार. देवाला संसार नाही, देवाला जन्म नाही आणि देवाला मृत्यू नाही, दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणून देवाला अवतार आहे. अवतार शब्दाचा अर्थ काय केला? खाली येणे. साध्या भाषेत अवतार शब्दाचा अर्थ काय? जसं आहे तसं खाली येणे. हा, आपल्याला कसं आहे, आपल्याला प्रत्यक्ष जन्म नावाची क्रियाच अवलंबावी लागते. लक्षात आलं का? म्हणून आपल्याला योनी संभव आणि देव अयोनी संभव हा फरक कळाला का? अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव आणि प्रगटला हा राघव. म्हणजे देव कसा आहे? अयोनी संभव, योनी संभव नाही. आणि जीव किंबहुना संत देखील कसे? योनी संभव आहे. त्याच्यामुळं देवाशी अवतार, भक्ताशी संसार. पर एवढंच आहे, देव विनाकारण अवतार घेत नाही. लक्षात येईल का? देव विनाकारण अवतार घेत नाही. त्याला तशी कारण मीमांसा असावं लागतं. कोणतं कारण असावं लागते? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. काय म्हटलं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पुढं अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अर्थात ज्या ज्या वेळेला, यदा यदा म्हणजे ज्या ज्या वेळेला, धर्मस्य ग्लानी ही भवती, धर्मावर काय येते? ग्लानी येते, मलिनता येते.
धर्म मळून जातो थोडक्यात. आणि अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्मस्य अभ्युत्थानम, अधर्माचं अभ्युत्थान होत आहे. हा, त्यावेळेला देवाला काय करावं लागते? हा, धर्मावर ग्लानी आणि अधर्माची चलती झाली की जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागतो. काय जग जाहीर आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म म्हणजे काय आहे? धर्म शब्द जो आहे, धर्म शब्द काय आहे? धर्म शब्दाचा सरळ अर्थ आहे धारणात धर्मम उच्यते. काय धारणाश? काय त्या प्रसंगाला, त्या काळाला कशाची गरज आहे त्या अनुरूप धारणा करावी लागते. लक्षात येईल का? काल, देश, परिस्थिती याचा आढावा घेऊन योग्य केलेली धारणा म्हणजे धर्म. म्हणून धारणात धर्म उच्यते. धारणा शक्तीपूर्वक केलेल्या व्यापाराचं नाव धर्म आहे. आता सर्वत्र सारखा धर्म राहत नसतो. आता आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे ती प्रथाच कमी आहे. उत्तर प्रदेशात संडासून आले की साधू स्नानच करतात. माझी भाषा कळती का नाही कळत? संडासून साधू आला पूर्ण स्नान करणार. आपल्याकडं हात धुतले तरी मेहरबानी. अवकाईची एवढी तयारी, संडास मधून निघालं की जेवाय बसते. गडबणी जर कोणी म्हणलं अरे हात दुखी, पाणीच नव्हतं काय करावं? सुचीचा फरक आहे महाराज. वास्तविक आपल्याकडं तिकडं जमीन आसमानाचं अंतर आहे. तिकडं दोघ जण अस्थि विसर्जन करायचं म्हणून आली ऋषिकेशला. आमच्या टायमाची गोष्ट. केरळचे होते दोघं सख्खे भाऊ. रेल्वे स्टेशनला आले. माहीत नाही ऋषिकेशची जास्त काही नाही, सुशिक्षित होते ते. ऋषिकेशचे रेल्वे स्टेशन म्हणजे थोडं जास्त माणसाळ्याला नव्हतं त्या टायमाला. हां, मग ती काय झालं, संध्याकाळी थंडी, ती थंडी आहे महाराज. त्या गार्डनी शेकाटा केला. ही दोघं आली, उतरली आणि शेकली. गरम वाटलं, बरं वाटलं, तिथंच अशी झाली. दोघं महाराज दोघं जागची जागेवर पाय लांबलीच नाहीत. सकाळी उचलून विधी करावा लागला. अशी करीत करीतच गेले दोघं. इतकी विचित्र थंडी आहे, कळलं का? तसल्या थंडीत स्नानच करणार कट्टरपंथी लोक आहेत. हा, तसल्या बी अवस्थेत मी कशासाठी बोलायलो? देश काळ परिस्थितीनुसार धर्माची व्याख्या बदलल्या जाते. लक्षात येईल का? धारणा करावी लागते कुठं काय उचित राहील, काय योग्य राहील. हा, म्हणून धारणा शक्तीपूर्वक केलेल्या व्यापाराचं नाव खरं धर्म आहे. हा, धर्माच्या आपापल्या परीने वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात. खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेमानं पावे है की नाही, अशी आपापल्या चष्म्यातल्या व्याख्या आहेत. शास्त्र सांगतंय धारणा शक्तीपूर्वक केलेल्या व्यापाराचं नाव धर्म आहे. मूळ धर्म. सर्वत्र सारखी धारणा असू शकत नाही. हा, वेगवेगळ्या पद्धतीनं धारणा केल्या जातात परिस्थितीप्रमाणे. मुद्दा काय? अहो, धर्म ही चीज अशी आहे
तो सर्वाला धारण करून ठेवतो, बुडू देत नाही, तळागाळाला जाऊ देत नाही. लक्षात येईल का? माणसाला बुडू न द्यायचं काम कोण करतो? धर्म करतो. धर्म जर सोडला, समजायचं माणूस तळाला गेल्याशिवाय आणि बुडाल्याशिवाय राहत नाही. कारण धर्माचा धंदा काय? धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करील त्याचं धर्म रक्षण करतोच. असं आहे. धर्मो रक्षती रक्षिता. म्हणून सर्वाचं रक्षण करण्यासाठी धर्माचं नियोजन केलेलं असतंय आणि तो धर्म जगाच्या मालकानं प्रस्थापित केलेला आहे. धर्म संस्थापनार्थ आहे. त्याची स्थापना जगाचा मालक करतो. हा म्हणून आहे तुका म्हणे धर्म संस्थापनी केला नारायणी अवतार. धर्माची स्थापना करण्यासाठी देव अवतार घेतो. आणि विचार करा, आपल्याला पुष्कळ वर्णन माहिती आहे. कृष्णाचा अवतार होण्याच्या अगोदर वातावरण कसं झालं? पापी जे भक्त दैते ते मातरे, पापी जे काय शब्द आहे? पापी ज्या भक्त दैत्य ते मातली, पृथ्वीशी झाली ओझे त्यांची. दिदलाशी त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक. हे काय झाला? अधर्म. काय झाला? अधर्म झाला म्हणायचं. आणि अधर्म म्हणजे तन आहे ना, तन तन शेतातलं तन, तसला धंदा आहे त्याचा. कुणाचा? एक बी रुपयाचा बी खर्च करायची गरज नाही त्याला. शेतकऱ्याला पेरणीचा काडी इतका सुद्धा ताण नाही म्हणा. कुणाचा? तणाचा. आपण होऊन येणार, आपण होऊन उगवणार, आपण होऊन वाढणार. आणि त्या तणाला स्पेशल पडक दिले बर का, पण त्याला बाहुकी उपदार येऊ देत नाही तिथं. म्हणून तुम्ही बघा, वहीतीतलं तण आणि पडकातलं तण दोन्ही बी तणच आहे, गवतच आहे, पण पडकातलं तण कसंच उपदार येऊ देत नाही. बाहुकीला बाहुकी कोपर खेळे आणत राहते. आणि वहीतीतलं तण कसला मोसम धरते महाराज. दहनाला झाकून टाकते. असं आहे ती. म्हणून अधर्म हा धर्मावर मात करतो. धर्म कसा आहे? सभ्य. धर्म कसा आहे? हे बघा, सभ्य व्यक्तीला एखादं नांगाड म्हणा पिदाड भेटलं, सभ्य माणसाला काय त्यासारखं नाचता येत नाही, त्यासारखा उदंडपणा करा. आता समजा आमचे रामेश्वर महाराजाला एखादं पिदाडा भेटलं, महाराज पैसे द्या पैसे. महाराज म्हणणार काय वाही, अहो पियाला आम्ही लोक देत नसतो, तो आमच्याकडं मागू हालू देत नाही. तू म्हणणार बाबा आता हे घे बाबा, ते लाडगुरुजीकडे येणार नाही. कुठला बिन किती बी उभ्या कानाचा पिदाडा माझ्याकडे येऊ दे, येते येत नाही. त्याला माहिती मार खाऊन जावं लागेल काय
आपल्याच खिशातली घेत म्हणजे याचा अर्थ काय देव कसा आहे परिस्थिती पाहतो धर्म ज्या वेळेला मजबूर होतो आणि अधर्माची चलती होती आणि अधर्म हा वाढतच राहतो महाराज त्याला वाढवायची वाईटाला वाढवायची गरजच नाही वाईट हे मनानं उगवतं वेदेनं करिता प्रेरणा सहजची विषयावरी वासना स्वभावाता सकळ जना सदा जाण सर्वासी वाईट कोणाला पेरावं लागतं लग्न केलं पाहिजे बायको यावं लागते लेकर व्हावं लागते ही कोण्या शाळेत शिकविते ही उपजतच आहे हे तण पेरावं लागत नाही वाईटाची पेरणी करायची गरज नाही ती इतकं इमानदार आहे कोण वाईट आपण होऊन येणार आणि आपण होऊन चांगल्याला मातीत घालता येते कोण वाईट झाकून टाकते धानाला तण हा म्हणून त्याच्यासाठी एकच देव धर्माची स्थापना करण्यासाठी अवत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवाहे तोय सांगदशी पृथ्वीला ह्या अवजाराचं पर्वताचं ह्याचं वजन आहे पापी माणसाचं वजन आहे पृथ्वीला खरं सोसवे ना भार मजा आता काय म्हणते कारण पाप जास्त झालं की तिला वज सहन होत आणि अडचण कळली का तुम्हाला एक अडचण आहे काय अडचण सांगतो तुम्हाला देवानं जर धर्माची वेळेची स्थापना नाही केली तर धर्मावर अधर्म काय करणार मात करणार आणि जीवाला धरून कोणी ठेवलंय धर्मानं जीव बुडू दिली नाही कोण धरून ठेवलंय धर्म आणि मुळात जेवढा सुशिक्षित वर्ग आहे जी शिकलेली त्यांना माझं बोलणं कळलं जगात 73% पाणी आहे ऐकायलात का नीट किती टक्के 73% पाणी आणि 27% पृथ्वी आहे लक्षात बसायला का नाही 73% पाण्यात 27% पृथ्वी विरघळून जावी का जाऊ नये जायला पाहिजे का नाही ही त्या बाबानं धरून ठेवली गामाविषज भूतानी धारयामि हमूजसा अहम धारयामि काय भगवान म्हणतात गाम आविष्य गुणाम गाम द्वितीय एकवचन गाम गावो गाहा गावा गोभ्याम गोभी असं चालतंय ती इथं गाम शब्दात अर्थ गो गमरो धातूचं रूप आहे गो द्वितीयचं एक वचन आहे गाम गाम आविष्य भगवान म्हणतात मी पृथ्वीच्या पोटात शिरलोय आज समंतात विष प्रवेशती म्हणून समुद्र महाजळी मिरगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना भगवान म्हणतात अर्जुना आर मी पृथ्वीच्या पोटात शिरलोय मी धरलंय हिला ओजसा अहम धार्यामी मी धरलंय आणि ही जर जास्त उत्मात करायला लागली मी जर डोकं काढून घेतलं तर पृथ्वी कुठं पाण्यात आणि आपण कुठं समाधीत आपण कुठं समाधीत म्हणून पक्क लक्षात ठेवा परमार्थ करालो म्हणजे लय मेहरबानी नाही त्यानं आपल्याला डोक्यावर घेतलंय आणि आपल्याला मोकळं केलंय फिरायला त्यानं डोकं काढून घेतलं आपण पृथ्वी कुठं असणार पाण्यात आणि आपण वर मग विचार करा तो धर्म आपल्याला धरून ठेवतोय जोपर्यंत आपण धर्माचरण करतो तोपर्यंत पापाचा जास्त शिलकाव आणि पृथ्वीला वज ह्या लोखंडाचं दगडा इटाचं मातीचं नाही
पृथ्वीला वज कशाचं आहे? पापाचं लय. पापी लोकांचं पापाचं वज आहे. हा, पाप जर पुण्याचरण करून कमी केलं तर पृथ्वी खुशाल आनंदाने नांदते, वेळेवर पीक देते. हा, जिथल्या तिथं पद्धतशीर चालतं. पण पाप जास्त झालं हे बघा, पृथ्वी बी पीक, जमीन बी पीक देत नाही महाराज, ती बी रुजते. हा, नापिकी जमीन होत्या, झाडं सुद्धा नाराज होतात, वर्ष 2 वर्ष फळच देत नाही, वांजुटी बनून जातात. हो, पहिल्या राज्याच्या काळात सांगतो तुम्हाला, जेव्हा नीतिमान राजे होते पूर्वीच्या काळात, राजा आणि प्रजा मायलेकरासारखे संबंध होते. प्रजेला थोडा बी त्रास झाला, राजा प्रत्येक त्रासात सहभागी व्हायचा. अहो, किल्लारीला भूकंप झाला, ऐकलं का तुम्ही? त्या किल्लारीला भूकंप झाला त्या टायमाला महाराज, मला वाटते औशाचा आमदार, औसा तालुक्याचा आमदार मुसलमान होता, मुस्लिम, त्याचं नाव मला आठवण आता, मुंबईला होता. आणि गावाकडे घटना घडली, बातमी गावाकडून आली, साफ पूरा साफ हो गया. हाँ हाजी, पुरा साफ, जागेवर अटॅकाला गेलं महाराज. किती प्रेम असेल, हिंदू लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते त्या आमदाराला, इतकं जनतेशी एकरस होतं महाराज. माझी माणसं गेली आणि मेलत, असं प्रेम जनतेबरोबर असावं लागतं राजाचं. जनतेला चूस करणं नाही कामाचं. हा, ते राजे असे होते, त्यांच्या नीतिमत्तेचा परिणाम 1 वर्षात प्रत्येक झाडाला 18 वेळाला बहार येत होते. नीट ऐकायलात का मुकदम? नीट ऐका. 18 भार वनस्पती प्रमाण दिलं लगेच. 1 वर्षात आंब्याला आंबे 18 वेळाला येत होते, झाडाच्या फुलाला फुलं 18 वेळाला येत होते, शेतात पिक 18 वेळाला येत होते. किती? 18 वेळाला पिक निघायची. कसं वाटायले का? कसं किच वाटायले? 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा. 12 महिने नद्या व्हायच्या. गरज भासली पावसानं चक्कर मारून जायचं. उन्हाळा पावसाळा हिवाळा कुछ नाही. मग विचार करा, याला कारण आहे धर्माचं तंतोतंत पालन. राजे लोक नीतिमत्तेचे भोगते राजे होते. राजा नीतीनं चालायचा.
थोडी बी चाकुरी राजानं सोडायची. त्याचा परिणाम निसर्गावर परिणाम. म्हणून जीवाला धरून ठेवायचं काम कोण करतंय? धर्म करतो. आणि त्या धर्माची स्थापना करण्यासाठी देव येतो. देव धर्माची स्थापना करतो आणि त्याचं जास्तीत जास्त ताकद लावून सांभाळायचं काम संत करतात. म्हणून देवाशी अवतार आणि सांभाळायचं काम जबाबदारी भक्ताशी संसार. सामान्य लोकांसारखेच संत जन्म घेतात. हा पण एक आहे, संत नव्हती जगा मानसा त्या सारखी. म्हणून देवाशी अवतार भक्ताशी संसार. मात्र दोहीचा विचार एकपणी. दोन्हीचं वेगवेगळं येत नाही. आता बघा दोन्हीचा विचार एकपणे कसा आहे. जेने हे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. जन गीता सांगितलं तू भगवान कृष्ण आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती ज्ञानेश्वर महाराज. आणि दोघाची आजची काय जयंती. बर जे गीतेत भगवान बोलले ज्ञानोबरायांनी त्याचं कोरीव चिंतन केले महाराज. कधी कधी कृष्णाकून एखादा मुद्दा जर राहिला असला कुणाकून कृष्णाकून ते थोडं जर ढिलरान राहिलं असलं तर ज्ञानोबराने ती पेचकश लावून आवळले. लक्षात येईल का? कारण दोहीचा विचार मुद्दा हा चालला. महाराज आता ती महाराजांना कळलं. मयी चानन्य योगेन मयी चानन्य योगेन काय मयीच्या अनन्य योगेन मीच आहे सर्वत्र सूत्रे मनी घनाय. काय म्हणलंय? जग जाहीर आहे. मया सर्वमिदम काय मया सर्वमिदम जगद व्यक्त मूर्तीना. हा जगद व्यक्त मूर्तीना मयी चानन्य योगेन. हा याचा अर्थ सूत्रे मनी गणाईव शब्द काय वापरलाय? सूत्रे मनी गणाईव. नानो आता भगवान बोलून गेला सूत्रे मनी गणाईव म्हणजे हे जग मी कसं माझ्याशी एक रस आहे. मी या जगात कसा आहे तर भगवान म्हणतात अर्जुना मन्यामध्ये सूत वावलेलं कसं आहे. सर्व मन्यात सूत सारखंच आहे. मनी वेगवेगळे पण सूत सर्वात एकच आहे. तसं या जगात सर्व या जगात मी सूत आहे आणि माझ्यात ही सारी मनी वावलेले आहेत. पण एक थोडी गुंजाईश राहिली. कोणती? सूत मनीत का? बरं मनी सूत आहे का? मग हे दोन्हीच्या दोन्ही सवतीच्या लेकरात जमा होतील. सूत सूत राहील आणि मनी राहतील. सूत आणि मनी एक होणार नाहीत. मग देव देव आहे आणि जीव जीव आहे. जीव देव एक होणार नाही. असा पुढं काय येईल सिद्धांताला बाधा येईल. म्हणून ज्ञानोबरायांनीही कृष्णाचं थोडंसं डिलरान राहिलेलं पेचकस लावली आणि आवडलं. कसं आवडलं ते ऐका. सोनियाची मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्यभ्यंतरी विढाला. कळालं का? मनी कशाचे? सोन्याचे. आणि सूत बी सोन्याचे मनी सोन्याच्या सुतात ओवले. आता वेगवेगळं राहिलं का? कारण दोन्हीत बी काय सोन आहे. तसं आहे ती. मग थोडीशी पाचर असली काही राहिली की ती दोहीचा विचार एकपणे.
हा हे दोन्हीचे का दोन्हीचे विचार वेगवेगळे आहेत का? नाही नाही नाही, जी कृष्ण अवतारातल्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच ज्ञानोबारांनी काय केल्या, त्याला अलंकार चढवून दुगुनी करायचं काम केलं. आणि कुठं असं जर रान थोडं फाटायचा बेत दिसला, हल्ली पाचर की केली फिटिंग. हा हा, पुन्हा कोणला गालबोट लावायला जागा आहे का? मनी बी सोन्याचं आणि सुद बी सोन्याचं. आता दोन्हीत एकता आली का वेगवेगळं राहिलं? हा, म्हणून दोहीचा विचार एकपणी. जे कृष्णाला बोलायचं तेच ज्ञानोबराय बोललेत. उलट उलट या बघा, आता किती बी काळा माणूस असू द्या गडी, काय म्हणतोय मी, किती बी काळा माणूस, इतका काळा कलर गेला तर पैसे वापस. इतका जरी ओरिजिनल कलर काळा असला आणि त्याला कपडे जर छकाच घातले, थोडा लाकीट बिकीट अंगठ्या बिंगट्या असा सजविला, तर काळ बी मोसम धरतोय का नाही धरीत? बोला, नाही धरतोय का नाही धरीत? हा, धरतय महाराज. हा, तुम्ही आजूबार काय ना बघा, 1 नूर आदमी आणि 10 नूर कपडा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी, म्हणून गीतेपेक्षा 1 काकण उठावदार दिसती ती ज्ञानेश्वरी. 1 नूर आदमी 10 नूर, 1 पट माणूस कपड्यानं 10 पट दिसतंय. तसं गीता 1 पट आहे आणि ज्ञानेश्वरी 10 पट आहे. आणि म्हणून काय, नाम मने ग्रंथ श्रेष्ठ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. खरं तर म्हणाय पाहिजे होतं नामा म्हणे ग्रंथ. काय श्रेष्ठ गीता देवी, गीता देवी नाही ज्ञानेश्वरी. का 1 पट आदमी तर 10 पट कपडा आहे. तसं 1 पट गीता आहे, 10 पट अलंकार चढविलाय ज्ञानोबराय. गीता म्हणजे काय, सैद्धांतिक ग्रंथ. गीता काय, सिद्धांतानं भरलेली. 700 श्लोकाच्या गीतेत फक्त 2 दृष्टांत आहेत. 700 श्लोकाच्या गीतेत फक्त 2 दृष्टांत, बाकी टोटल सैद्धांतिक सिद्धांतानं भरलेला ग्रंथ. पण ज्ञानेश्वरी 4,500 दृष्टांत आणि 4,500 सिद्धांत म्हणजे ज्ञानेश्वरी. दोहीचा विचार एकपणी. काय दोहीचा विचार एकपणी, दोन्ही एकच. हा, म्हणजे जे भगवान कृष्णाला म्हणायचे ते ज्ञानोबरायांनी म्हणलंय. वेगळं मानलं, ज्ञानोबराय म्हणतात ना पदाची कोर न सांगली. हा, म्हणून दोहीचा विचार एकपणी. आणि देव कसा आहे, देव आपण होऊन भक्ताला थोडं डिमांड देतो, त्याला थोडं मोठं करतो. कुणाला? आपली पावर वापरतो. आणि नाही तरी कोणत्या जीवाला किती मोठं करायचं ते कोण करू शकतो? देवच करू शकतो. देवानं थोडा अंश जरा वाढीव टाकला किती जगापेक्षा वेगळी चमक असते. त्या माणसा स्टॅमिना वेगळाच राहतो. हा, आता लांब कशाला, आपले जवळचं उदाहरण आहे मुंडे साहेबाचं. लाखो समाजात उघड माणूस दिसायचा ते भक्ती मुंडे साहेब. गडी हायटेड बी तसाच आणि स्टॅमिना बी. अहो 2-2.5 तासापेक्षा ह्यांना झोपाच नाही. 啊 निवडणुकीत तर द्या सोडून,
पण 12 महिने काही ना काही गुराळ. मग ह्यांची गुराळ बारकी बी नव्हती ना. बारक्या गुराळात काय टाकले 2-4 ऊस, घेतला रस काढून, केला चरका बंद. तसं नाही ना, ही रात्रंदिवस गुराळ गाळायला. बारके गुराळ येतोय. अहो तालुक्याच्या वरलेच गुराळ, ग्रामपंचायतचं गुराळच नव्हतं त्यांच्याकडे. सारे तालुका, जिल्हा, राज्य, डायरेक्ट राष्ट्रापर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही मेहनती माणसं आहेत. एवढा माणूस त्यांच्या बगलात बरोबर राहणारी माणसं परेशान होऊन जायची, सलाईनवर यायची माणसं. स्टॅमिना, खतरनाक स्टॅमिना. त्याचं कारण आहे, ईश्वरानं त्यांच्यात विशेष अंश टाकलेला असतो. माझं बोलणं कळायलंय? लांब कशाला. माऊली दादाचं उदाहरण घ्या. चाकरवाडी महाराज रात्र बिन दिवस बी समाज चालूच. झोप कशाची झोप आली महाराज, सारखं माणूसच महाराज. आणि काही बिगाराने घेऊनच. आता जनता आपापल्या अडी अडचणी, मग त्यांनी ते चालता चालता अडचणी सांगत चालायचे, चालूच असायचं. एवढा स्टॅमिना टिकण्यासाठी ईश्वराने त्यांच्यात विशेष अंश टाकलेला असतो. म्हणून एवढं कुणी आता बंकट स्वामी गाजले, भगवान बाबा गाजले, वामन भाऊ गाजले. त्यांच्या काळात माणसं कमी होती का? नाही, भरपूर होती. पण विशिष्ट माणसात ईश्वर आपली ताकद टाकीत असतो. ती ईश्वरी अंश म्हणायची. काय त्याच्याशिवाय ती चमकच तयार होत नाही. लक्षात येईल का? ईश्वरी अंश असतो. म्हणून देव काय करतो, आपल्या भक्ताची कीर्ती आपल्याच तोंडानं पसरवितो. कीर्ती मुख त्यांचे नारायण, चाले सज्जनाची कीर्तिमुख त्यांची नारायण. अहो देव त्यांची कीर्ती आपल्या तोंडानं पसरवित असतो. चाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप, समर्थ तो माझा बाप, आणि समर्थ तो माझा बाप. देवच काय करतो, काय करतो देव? भक्ताशी सोहळे देवाची या अंगी. काय देव स्वतःच कीर्ती पसरवतो. भक्ताची कीर्ती कोण पसरित आहे? स्वतः देवच पसरतो महाराज. हे सारे काम देव करतो.
आता सांगा, कालच्या पंचमीला ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचं नाव मोतीराम महान विभूती महाराज. त्यांच्यातला काला माझ्याकडे असतो. त्या मोतीराम महाराजाच्या सप्त्याचा काला माझ्याकडे असतो. आत्ता परवाला तिकडले काले पहाटे असतात 4 ते 6. विचार करा, महाराज 400 आंबे होते या वर्षी. आत्ता परवाची गोष्ट. पंचमीला पुण्यतिथी ना, त्यांचा पहाटे दुसऱ्या दिवशी काला राहतो. पण पंचमी अगोदरच्या तिथी झाली. षष्ठी पंचमी एकत्रित आल्यामुळं पंचमीलाच काला केला त्याने. अगोदर पंचमी संपत होती म्हणून. महाराज 400 आंबे होते. 400 गावरान आंब्याला आंबे बरं, आणि फिक्स नाही ह्याच आंब्याला येणार म्हणून प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याला आणि पुन्हा विजयादशमीला एक सप्ताह असतो. दसऱ्याला त्यांनी घालून दिलेला सप्ताह दसऱ्याला, आणि हा कालच्या पंचमीला त्यांच्या पुण्यतिथीचा. दोन्ही बी सप्त्यात आंबे आलेच नाहीत शिवारात, असं आतापर्यंत 85 वर्षात कधी घडलं नाही. किती? 85 वर्षात आंबे आले नाहीत असं कधीच घडलं नाही. 400 आंबे होते महाराज या वर्षात. असल्या कलियुगासारख्या दूषित काळात भक्ताशी सोहळे देवाची अंगी, ज्यांचं पुण्यस्मरण त्या मोतीराम महाराजाच्या आंब्याचा दृष्टांत कायम आहे. ही देव व्यवस्था करीत असतो. लक्षात आलं का? आता ज्या भगवान बाबाचा आपण जयंती साजरी करतो या काळात, त्या भगवान बाबाचं जीवन साधं जीवन आहे का? हे आपल्याकडे चाकरवाडीला नाचतंय ना ती म्हातार गरजे बाबा. ती गरजे बाबा वयाच्या दुसऱ्या वर्षी मेलं होतं. कितव्या? दुसऱ्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी. ह्या महासांगवीच्या आहेत, या पाटोद्याच्या पलकडची महासांगवी. दुसऱ्या वर्षी मेल. पाहुणे रावळे आले, संध्याकाळी मेलं होतं. म्हणतात सकाळी, संध्याकाळी कळविले लोकांनी. आणि सारी माणसं पाहुणे रावळे लवकर येऊन सकाळी विधी म्हणून पुरायचे. तिथं खड्डा खांदलाय, मीठ मध्ये टाकलंय. ही इकडून असं हातावर मड घेऊन चालले. फक्त आई म्हणली त्यांची. काय? बाबाची दिंडी चालली होती पंढरपूरला, आणि मुक्काम महासांगवीला असायचा. जिथूनही मड घेऊन चालले त्या घरामध्ये बाबा ही माहिती होतं तिला. ती घरी यायच्या अगोदरच मोठ्यानं वरडली, माझ्या बाबाला बाबाच्या पायावर तरी घाला की तेवढी सोडवणूक. माणसं म्हणली जाऊ द्या, काय म्हणायली ना, तेवढीच एक उग. नेहलं मड हातावर, आणि पाया उतानं का पालतं. पाया पडायचं म्हणल्यावर डोकं पायावर यावं लागेल म्हणून ती मड पालतं टाकलं. बाबाला काय माहिती ही मड पाया पडाय आणले. पायावर पालतं टाकलं, तिथं मड उठत असते. ती लवकर उठाना. बाबा म्हणले, बाळा झालं दर्शन, उठ. उठलं मग. ती अजून नाचायले मर नाही. ती अजून मरत नाही. टना टन उड्या हाणतोय अजून. हे ताकद चालेवाऱ्या हातीमा समर्थ तो माझा बाप. भक्ताशी सोहळे देवाची अंगे, आणि देव त्यांच्या संगे सुख भोगी. कारण देवे भक्तारोप देवासे आकार. भक्तीच्या पार
रूप दिला अशी आकार भक्ताला जी रूप आणि भक्ताला जी आकार दिलाय ती कुणी दिलाय देवाने दिलाय हा कुणाला कसला जेवढे बी आकार दिले महाराज त्यातली त्यात ज्ञानोबा राहिला भगवान बाबाला असला आकार दिला कुणी बी आकारात आला तरी तिथं पंक्चर होत होता भगवान बाबाला देवानं नैसर्गिक सौंदर्य दिलं होतं महाराज पंडित जवाहरलाल नेहरूला कोणतरी सांगितलं नेहरू सौंदर्याचा भोक्ता होता फुलं आणि मुलं त्यांची प्यारी वस्तू मुलावरून फुलावर फार प्रेम करायचे गडी स्वतः बी देखणे पण त्यांना एक जण माणूस म्हणला पंडित जी अगर सौंदर्य की परिसीमा देखना चाहते हो तो भगवान करके महाराष्ट्र में है चले जाओ केवळ भगवान बाबाला सुंदर कसला माणूस आहे म्हणून बघायला महाराष्ट्रात गडावर आलती पंडित जवाहरलाल किती सुंदरता असं देवी भक्ता रूप दिला श्याक आणि ज्ञानोबरायचं तर वर्णनच आहे ना राज सुकुमार मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे वर्णन आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा हा काय आणि रवी शशिकळा तो अभंग वेगळा आहे आणि हा अभंग आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे नाथ महाराजाचा अभंग आहे नाथ महाराज ज्या वेळेला आजान वृक्षाची मुळी लागली म्हणून मधी गेले बघायला मधी बघितलं तर ज्ञानोबरायचं ते सुंदर स्वरूप पाहिलं आणि वर्णन केलं राजस सुकुमार मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे सुंदर स्वरूप होतं ज्ञानोबरायचं देखणेपणा होता महाराज देवे भक्ता रूप दिला अशी आकार पण भक्ती त्याचा पार वाखानिला खरं तर देवानी भक्ताचं काय एकरस नाते दोन्हीच्या विचारात देवानं भक्ताला जे जे दिलंय भक्ताने बी देवासाठी तितकं केलंय त्यामुळं देव सुद्धा लय ओहर पद्धतीनं वागत नाही भक्ता लवून चुपून कारभार करतो काय तुका बरं म्हणतात ना अरे देव देव म्हणजे काय आमच्यामुळं देव आहे अमुचिया भावे तुझ देव पण अमुचिया भावे तुझ देव एका विसरुनी सर्वात गुलाल काढून वाटा हा पाळणा नंतर घेऊ नका न बोलता वाटा एक काम करा न बोलता बोलायचं नाही थोडं थोडं तो प्रत्येकाला कारण तुम्हाला वेळ लागणार आहे दोघं तिघ जण हातात घ्या कशात ना कशात घ्या नाही दुरडी बिरडीत घेऊन वाटा
घ्या दुर्ड्या, घ्या फुलाची दुर्डी, ह्याच्यात घ्या त्याच्यात एक जण घ्या, मला उठ घ्या, दोघं तिघ जण, कारण बराच समाज आहे का. देवी भक्ता रूप दिला आकार, पण भक्ती त्याचा पार वाखाणीला. ज्ञानोबारांनी देवाचं किती तोंड भरून वर्णन केले महाराज. हा भक्त बी असेत, देवाला सुद्धा लाजविल एवढा त्याग आणि एवढा परमार्थ, आणि एवढं देवासाठी झोकून काम करतात. त्याच्यामुळं देव सुद्धा हमेशा भक्ताच्या सेवेत राहू इच्छितो. म्हणून एकांगी दोन्ही झाली हे निर्माण. मुळात देव आणि भक्त एकाच अंगात दोन तयार झालेले, यांचे अंग व्यंग वेगवेगळे नाहीत. उलट असं म्हटलंय काय, बाहेर ना अमातया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचून या तुवट वस्तू विचारे मी तेची ते. म्हणून एकांगी दोन्ही झाली हे निर्माण. देव भक्त पण स्वामी सेवा, दोन्ही एकच आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, म्हणून मी तेची ते. काय भगवान म्हणतात अर्जुनार, मीच संत बी आहे. संत तरी कोण आहे काय. आता ह्या बघा, ज्ञानेश्वर महाराज कोण आहे, संत कोण आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि भगवान बाबाच्या बाबतीत तर आम्ही मुद्दाम सांगत असतो, नाव भगवान आणि आहेत भक्त. बोलणं कळलं का. बाबा संत आणि नाव भगवान, म्हणजे भगवान बाबा मध्ये भगवान शब्द देवाचा आणि स्वतः संत आहेत. संत बिन देव बी एकत्रित आहे. काय संत बिन देव बी एकत्रित आहे. आणि नाही तरी भगवान शब्दाचा अर्थ काय. हा आओ मूळ धातुए भज, मूळ धातुए भज. व्याकरण दृष्ट्या त्या भजाला परिपक्वावस्थेतली सेवा झाल्यानंतर ग आदेश होतो. जजह को घिन्नतो हो. कोणतं सूत्र आहे महाराज. हा जजह को घिन्नतो हो. च वर्गस्य स्थाने कवर्गादेशो भवति. गीतिनीतीचे प्रत्यय परे. च वर्गस्य स्थाने भज, ज नावाचा जो बाराखडी आहे ती कशातली आहे, च वर्गातली आहे. च च झ अर्थात कितव्या नंबरला आहे, च छ ज तिसऱ्या नंबरला. क वर्गातला आदेश तिसराच होणार क्रमशः. क ख ग. आणि म्हणून अगोदर आहे कच्च्या अवस्थेत भज, परिपक्व सेवा झाली की आता झालं भग. आता काय झालं भग. आणि भग इव वर्तते इति भगवत तस्य एकवचने भगवान. कळालं का. भग इव माने इक्वल बराबर. भग के समान ही जो क्रियाएं जिसमें रहती हुए या होती हो उसी का नाम भगवान कहलाता है. अर्थात कतिपय भगानी संती. ते भग किती प्रकारचे आहेत. षड भगानी इथे वर्तते. 6 प्रकारची भग सांगितली शास्त्रानं. किती भग 6. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत. अर्थात भगवान बाबा मध्ये देव बिन भक्त बी दोन्ही एकत्रित. ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार. हा किंवा तोची अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. फक्त नावात भेद आहे. हा आणि म्हणून एकांगी दोन्ही झाली हे निर्माण. देव भक्त पण स्वामी सेवा.
तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नेथे नाही भिन्न भाव तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त तोची देव भक्त भक्ताशी सोहळे देवाची अंगे भक्ताशी सोहळे देवाची अंगे लकी बाजाचा वापर करायचा सरपटी तिरगिड धुमगिड पेक्षा लकी बाज हात तयार आहे देवाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कसं आहे वसुदेव देवकीच्याच लग्नात आकाशाची वाणी सांगत असे कंस आपण कलेच्या कीर्तनाने अनेक वेळेला ऐकलेला विषय भगवान कृष्णानं किती अत्याचार झाला हा निरपराध 6 बाळाची हत्या केली एवढा धर्म झाल्यावर मग जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागला 7वा तू गर्भ योग मायाने आश्चर्य करीत मना माझी 8 वर्षाची मूर्ती समोर येऊन उभा राहिली अचानक अष्टवर्षात भवेत मूर्ती 8 वर्षाची मूर्ती पुढे येऊन उभा राहिली देवकीच्या अचानक आणि म्हणून संतांनी वर्णन करताना म्हटलंय तो अभंग म्हणून गुलाल उधळल्या जाईल गुलाल म्हणजे फुलं गुलाला सहित मिक्स केलेली सर्वाला मिळालीत का हा ठीक हा घ्या ना पाळणं आता काय हरकत नाही खाली घ्या पाळणं सर्वांनी पुंडलिका म्हणल्याशिवाय गुलाल उधळायचा नाही आणि गुलाल कुठल्या दिशेनं उधळणार ह्या साईडला इथे लक्षात आलं का हा या दिशेनं उधळायचा गुलाल इकडं हा लक्षात असू द्या सर्व दशरथे मारिला तोची होता मास दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतुवासी कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार वसुनाम तिथी बुधवार शुभ सांगत से परीक्षित रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रोहिणी नक्षत्र 2 प्रहर आया घाल्यास्त्र रक्षपा नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य
संभावा मोहे काही श्रावी आयोनी संभावा मोहे काही श्रावी नामया स्वामी सद्गुरु भगवान महाराज की जय। भजन करा की श्री राधे गोविंदा मन बजले हरि का प्यारा नाम है राधे गोविंदा राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है राधे गोविंदा।